गुड इव्हिनिंग सर्वांना. माझं नाव अनिल करंगळे. आज आपण आपल्या फर्स्ट लेक्चरला सुरुवात करतो आहे. आपण जवळपास हप्ताभरापूर्वी आपण एक्सलन्स कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून हे ECC नावाचं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे. तर आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना त्यांच्या कन्सेप्ट एकदम चांगल्या पद्धतीने क्लिअर व्हाव्या म्हणून आपण आज हे आपलं यूट्यूब चॅनल आपण तयार केलं आहे. आपल्या सर्वांच्या समोर मी माझा परिचय अगोदर दिलेलाच आहे. माझं नाव अनिल करंगळे आहे. माझा सब्जेक्ट आहे केमिस्ट्री. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना बऱ्याचशा अडचणी ह्या सायन्सच्या चारही सब्जेक्टच्या बद्दल येत असतात. खऱ्या अर्थाने आज आपण केमिस्ट्रीला सुरुवात करतो आहे. तर सगळ्यांना माहिती आहे 11th-12th ला केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आणि जर आपण नीटची तयारी करतो आहे, जर आपण MST CET ची तयारी करतो आहे, जर आपण JEE ची तयारी करतो आहे, तर या तिन्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये केमिस्ट्री हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. आणि म्हणून नीट असेल, MST CET असेल, JEE असेल, या तिघांसाठी हा सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. खरं तर केमिस्ट्री बऱ्याचशा जणांना खूप अवघड जातं. कारण की काय असतं, फिजिक्स बहुधा प्रत्येकाला जवळपास कदाचित समजू शकतं, थोडंसं टफ आहे सब्जेक्ट पण समजू शकतं कन्सेप्ट. मॅथमॅटिक्स तर आपल्याला हे पहिलीपासून शेवटपर्यंत मॅथमॅटिक्स असतं. पण केमिस्ट्री हा सब्जेक्ट आहे, केमिस्ट्री हा सब्जेक्ट लवकर आपल्याला कळत नाही. पण हा सब्जेक्ट अतिशय सोपा आहे. याच्या कन्सेप्ट जर आपण समजून घेतला तर केमिस्ट्री समजायला आपल्याला खूप सोपं जातं. सगळ्यात पहिल्यांदा आता आजचं माझं जे पहिलं लेक्चर आहे, हे पहिलं लेक्चर त्या मुलांसाठी आहे ज्या मुलांनी 11वी लॉस केलेला आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये काय होतं, मुलं 11वीला एकदम लाईटली घेतात आणि ते 11वी सायन्सचा सिलेबस या ठिकाणी पूर्णतः कंप्लीट करत नाही किंवा त्या ठिकाणी 11वी सायन्स शिकत नाही. आपल्या ग्रामीण भागातले पोरं काय करतात, डायरेक्टली 12th ला स्टेट बोर्डचा क्लास जॉईन करतात. स्टेट बोर्डचा क्लास जॉईन केला की त्यानंतर त्यांना बऱ्याचशा अडचणी यायला लागतात. आपला आजचा हा जो सेशन आहे किंवा आजच्या आपल्या यानंतर 4-5 सेशन आहे अशा मुलांसाठी आहे जे डायरेक्टली 12th स्टेट बोर्ड जॉईन करतात. सोपं नाही डायरेक्टली 12th स्टेट बोर्ड जॉईन केल्यानंतर 11वी सायन्सचं बेसिक नसतं, ते बेसिक होणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला केमिस्ट्री म्हणजे काय, तर केमिस्ट्री म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा आपण आज शिकून घेणार आहोत. केमिस्ट्री म्हणजे काय आहे, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स, it is the branch of science which deals with the study of matter, which deals with the study of matter. बघा मित्रांनो, आता सुरुवातीला आपण केमिस्ट्री स्टार्ट करतो आहे. केमिस्ट्रीची डेफिनेशन समजून घेणं गरजेचं आहे. बहुधा डेफिनेशन कुठं विचारत नाही, पण आपण बेसिक पासून जातो आहे तर आपल्याला केमिस्ट्रीची डेफिनेशन समजून घेणं गरजेचं आहे. बुक्स मध्ये, NCERT मध्ये, स्टेट बोर्ड मध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, पण त्या सगळ्या डेफिनेशन शिकल्याच पाहिजे असं नाही. एक कुठला तरी मिनिंग आपल्याला केमिस्ट्रीचा माहिती पाहिजे. हे बघा मित्रांनो, आपण एका वर्डला हायलाइट करतो आहे, तो वर्ड म्हणजे मॅटर आहे. बघा मॅटर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हे एक मॅटर आहे. हे मॅटर म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय असतं, ज्या सबस्टन्सला अ सबस्टन्स which has specific mass and volume, ज्या सबस्टन्सला स्वतःचं स्पेसिफिक मास आहे. फॉर एक्झाम्पल हा सबस्टन्स आहे, या सबस्टन्सला स्वतःचं काहीतरी वजन आहे, याला स्वतःचं काहीतरी मास आहे किंवा याला काहीतरी जागा ऑक्युपाय केलेली आहे, याला एवढी जागा लागलेली आहे. मग जो सबस्टन्स ज्याला स्वतःचं मास आहे, ज्याला स्वतःचा स्पेसिफिक व्हॅल्यूम आहे, त्या सबस्टन्सला मॅटर म्हणायचं. मग डोळ्याला आपण जे पण बघतो आहे, तुम्हाला जे पण दिसतंय, हा बोर्ड दिसतोय, मी दिसतो आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या ज्या पण वस्तू आहेत या सगळ्या मॅटर आहेत, कारण की त्या प्रत्येकाला मास आहे. ओके, आणि त्याला प्रत्येकाला काय व्हॅल्यूम आहे. फक्त मन आणि विचार, तुम्ही जे मन आणि विचार ज्याला म्हणता त्याला मास पण नाही, त्याला व्हॅल्यूम पण नाही, म्हणून आपण त्याला या ठिकाणी मॅटर म्हणू शकत नाही. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी, ज्या सबस्टन्सला स्वतःचं स्पेसिफिक मास आहे आणि ज्या सबस्टन्सला स्वतःचा व्हॅल्यूम आहे, त्याला आपण या ठिकाणी
मॅटर म्हणतो आणि या मॅटरचा आपल्याला स्टडी करायचा आहे आणि त्या मॅटरचा स्टडी करणं म्हणजे आपण स्टडी करतो केमिस्ट्रीचा. ओके, एक सिंपल अशी डेफिनेशन आहे जी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नसली माहित तर काही अडचण नाही, पण जनरली आपण जो सब्जेक्ट शिकतो आहे त्या सब्जेक्टचा मिनिंग आपल्याला या ठिकाणी माहिती असला पाहिजे. ओके, यानंतर आपण सुरुवात करतो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला, जे की आपण या ठिकाणी जे मुलं सुरुवातीला जो चॅप्टर शिकतात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे त्याचं बेसिक्स आपण सुरुवातीला बघतो आहे. हे बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात आपण करतो आहे तर आपण डायरेक्टली काही गोष्टी बेसिक बघणार आहोत. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, तर ज्या केमिस्ट्रीला आपण कार्बन केमिस्ट्री सुद्धा म्हणतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्याला आपण कार्बन केमिस्ट्री पण म्हणतो, म्हणजे काय ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, तर आपल्याला कार्बन कंपाऊंडचा स्टडी करायचा आहे. कोणाचा स्टडी करायचा आहे, कार्बन कंपाऊंडचा, की ज्यामध्ये एक एलिमेंट फिक्स आहे, एक अबंडंट एलिमेंट आहे, त्या अबंडंट एलिमेंटचे नाव कार्बन आहे. त्या कंपाऊंड मध्ये एक एलिमेंट फिक्स कार्बन, अदर कुठलेही एलिमेंट असू शकतात आणि म्हणून कार्बन कंपाऊंडचा आपल्याला स्टडी करायचा आहे आणि त्या कार्बन कंपाऊंडचा स्टडी करणं त्याला आपण कार्बन केमिस्ट्री म्हणतो किंवा आपण त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. याला आणखी ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय म्हणतात, तर ह्युमन बिईंग्स मध्ये, ऑर्गन्स मध्ये आपल्याला कार्बन अबंडंट एलिमेंट प्रेझेंट असतो आणि म्हणून या कार्बन केमिस्ट्रीला ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं पण नाव आहे. मग कुठले आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड शिकायचे, खूप सारी नावं आहेत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट आहे अल्केन. हा अल्केन नंबर 1 ला आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड शिकायचा आहे. नंबर 2 ला आहे अल्किन. नंबर 3 ला आहे अल्काइन. ओके, 11th ला आपण या तिन्हींचा स्टडी करतो. याला एकत्रित नाव आहे हायड्रोकार्बन. या तीनही कंपाऊंडला एकत्रित नाव आहे हायड्रोकार्बन. जोपर्यंत आपण अल्केन, अल्किन, अल्काइन हे 3 शिकत नाही तोपर्यंत आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला अल्केन येणं गरजेचं आहे, अल्किन येणं गरजेचं आहे, अल्काइन येणं गरजेचं आहे. हे आपल्याला 10वीला पण होतं. 10वीला चॅप्टरचं नाव होतं कार्बन कंपाऊंड नावाचं. जो 10चा चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड नावाचा, त्या चॅप्टर साठी सुद्धा हे बेसिक फार उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवू. पण आपण आजचं लेक्चर हे 12वी सायन्सला स्टेट बोर्डला आलेल्या मुलांसाठी आपण लेक्चर बनवतो आहे. सगळ्यात पहिलं ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला बघायचं आहे, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नाव आहे अल्केन. सगळ्यांनी बघितलेलं आहे, सर्वजण बघताय अल्केन. बघा, अल्केन म्हणजे काय असतं, सिंपली आपण एकदा बघूया. अल्केन म्हणजे असतं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. बघा आता अल्केनची डेफिनेशन, अल्केनला जर आपल्याला आणखी इलॅबोरेट करायचं तर अल्केन म्हणजे काय आहे, ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन containing कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. बघा, अल्केन म्हणजे काय आहे, अल्केन म्हणजे काय आहे, ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. बघा, ॲलिफॅटिकचा मीनिंग काय होतो, ॲलिफॅटिक म्हणजे काय असतं, ओपन चेन ऑफ कार्बन ॲटम. ॲलिफॅटिक म्हणजे काय, ओपन चेन ऑफ कार्बन ॲटम, म्हणजे कार्बनची ओपन चेन, त्याला ॲलिफॅटिक म्हणायचं. सॅच्युरेटेड म्हणजे काय, तर सॅच्युरेटेड म्हणजे काय असतं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सॅच्युरेटेड म्हणजे काय असतं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हायड्रोकार्बन म्हणजे काय, ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहेत, ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहेत. बघा, मग कार्बन हायड्रोजनची जी साखळी आहे त्याला अल्केन म्हणायचं. ओके, बघा अल्केनची आपण डेफिनेशन बघतो आहे. अल्केन काय आहे, ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन containing कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ॲलिफॅटिक म्हणजे काय, ओपन चेन ऑफ कार्बन ॲटम. सॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आणि हायड्रोकार्बन म्हणजे काय, ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहे. मग जी हायड्रोकार्बनची जी साखळी आहे, जी कार्बन हायड्रोजनची साखळी आहे त्याला अल्केन म्हणायचं. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, अल्केन समजलं, अल्केन म्हणजे काय, तर कार्बन हायड्रोजनची साखळी आहे त्याला म्हणायचं
अल्केन फक्त ती साखळी ओपन पाहिजे, क्लोज नाही पाहिजे. ओके, मग आपण हे अल्केन शिकतोय. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो यामध्ये 3च कार्बन आहेत का, एवढेच हायड्रोजन आहेत का? तर कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला एक मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. असा मॉलिक्युलर फॉर्म्युला अल्केनला आहे. त्या अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2. बघा सगळेजण समोर बघताय CnH2n+2. n म्हणजे काय आहे व्यवस्थित ऐकायचं आहे. n म्हणजे काय आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम. n म्हणजे काय आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम. हा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2. बघा अल्केन जसं आपल्या घरामध्ये फॅमिली मेंबर असतात तसा एक अल्केन ही अल्केन एक फॅमिली आहे. या फॅमिलीमध्ये 11वी 12वीला जे मेंबर्स आपल्याला बघायचे आहेत. बघा फॅमिली मेंबर्स पुन्हा एकदा बघा. अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+2. CnH2n+2 हे लिहायचं गरज नाही. ओके, जे पण लेक्चर बघताय किंवा जे ऐकणार आहेत त्यांना माझी विनंती आहे हे लेक्चर लिहिण्याची गरज नाही. 11वीच्या पुस्तकामध्ये आहे, NCERTच्या बुक्स मध्ये आहे. आपल्याला फक्त हे समजणं गरजेचं आहे. अल्केन म्हणजे कार्बन हायड्रोजनची साखळी, त्याला अल्केन म्हणायचं. ती साखळी फक्त ओपन पाहिजे, त्याला आपण अल्केन म्हणतो. अल्केनचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्या अल्केनच्या फॅमिली मेंबर्स मध्ये आपल्याला बघायचं आहे अल्केन मध्ये कोण कोण फॅमिली मेंबर आहे. अल्केनचा पहिला फॅमिली मेंबर आहे. अल्केन मध्ये कोण कोण येतं? पहिला फॅमिली मेंबर आहे मिथेन. नंबर 2 ला आहे इथेन. नंबर 3 ला आहे प्रोपेन. नंबर 4 ला आहे ब्युटेन. नंबर 5 ला आहे पेंटेन. नंबर 6 ला आहे हेक्सेन. नंबर 7 ला आहे हेप्टेन. नंबर 8 ला आहे ऑक्टेन. नंबर 9 ला आहे नोनेन. नंबर 9 ला आहे नोनेन आणि नंबर 10 ला आहे डिकेन. हे अल्केनचे फॅमिली मेंबर्स आहेत. याही पुढे आहेत पण 11वी 12वीला फक्त आपल्याला यांचीच गरज आहे. पहिला फॅमिली मेंबर आहे मिथेन. नंबर 2 ला आहे इथेन. नंबर 3 ला आहे प्रोपेन. नंबर 4 ला आहे ब्युटेन. नंबर 5 ला आहे पेंटेन. नंबर 6 ला आहे हेक्सेन. नंबर 7 ला आहे हेप्टेन. 8 ला आहे ऑक्टेन. 9 ला आहे नोनेन आणि 10 ला आहे डिकेन. पुन्हा एकदा मी एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला मी या ठिकाणी बाजूला लिहितो आहे. सगळ्यांना मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे. तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2. ओके, CnH2n+2. n म्हणजे काय आहे? n म्हणजे आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम. n म्हणजे काय आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम. हे माहिती पाहिजे की मिथेन मध्ये 1 कार्बन असतो. इथेन मध्ये 2 कार्बन असतात. प्रोपेन मध्ये 3 असतात. ब्युटेन मध्ये 4 कार्बन असतात. पेंटेन मध्ये 5. हेक्सेन मध्ये 6. हेप्टेन मध्ये 7. ऑक्टेन मध्ये 8. नोनेन मध्ये 9. डिकेन मध्ये 10. आपल्याला अल्केनचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्या फॅमिली मेंबर्स मध्ये कार्बन ॲटमची संख्या मी आपल्याला सांगितलेली आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या. मिथेन मध्ये 1 कार्बन आहे. इथेन मध्ये 2 आहेत. प्रोपेन मध्ये 3 आहे. ब्युटेन मध्ये 4 आहे. पेंटेन मध्ये 5 आहे. हेक्सेन मध्ये 6 आहे. ओके, हेप्टेन मध्ये 7 आहे. ऑक्टेन मध्ये 8 आहे. नोनेन मध्ये 9 आहे. डिकेन मध्ये किती आहे 10 आहे. तर या प्रत्येकाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून तयार करू शकतो. बघा पहिले एक्झाम्पल बघा. मिथेन आहे. मिथेन मध्ये बघा या फॉर्म्युल्याचा वापर करा. n म्हणजे काय मिथेन मध्ये 1 कार्बन आहे. n म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम. मिथेन मध्ये 1 कार्बन आहे. H2 n बघा n ची व्हॅल्यू मिथेन साठी किती आहे 1 आहे +2. फॉर्म्युला काय तयार झाला? मिथेन मध्ये गणितामध्ये 1, मॅथमॅटिक्स मध्ये 1 लिहायची गरज नाही, कळतं 1 आहे. ओके, H2 1 2 1 2 2 + 2 किती 4. मिथेनचा फॉर्म्युला काय झाला CH4. ओके, पुन्हा बघा मिथेन मध्ये 1 कार्बन आहे. n च्या जागी 1 टाकलं. n च्या जागी 1 टाकलं. कॅल्क्युलेशन केलं 2 × 1 2 2 + 2 4. त्या पद्धतीने बघा इथेन साठी n ची किंमत 2 आहे. 2 × 2 4. 4 + 2 किती 6. इथेनचा फॉर्म्युला काय आहे C2H6. अशा प्रकारे आपण सगळ्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहू शकतो. बघा यामध्ये एक सोपी ट्रिक्स आहे. एक न कार्बन ॲटम संख्या वाढवत जायचं. एक न कार्बन ॲटम संख्या वाढवत जायचं. फॉर एक्झाम्पल
प्रोपेन आहे, प्रोपेन मध्ये 3 कार्बन आहे, ब्युटेन मध्ये 4 आहे, पेंटेन मध्ये 5 आहे, हेक्सेन मध्ये 6 आहे, हेप्टेन मध्ये 7 आहे, ऑक्टेन मध्ये 8 आहे, नोनेन मध्ये 9 आहे आणि डिकेन मध्ये किती आहे 10 आहे. ओके, 2 ने हायड्रोजन ऍटम्स वाढवत जायचे. 4 च्या नंतर 2 6 6 आणि 2 किती 8 8 आणि 2 किती 10 10 आणि 2 किती 12 12 आणि 2 किती 14 14 आणि 2 किती 16 16 आणि 2 किती 18 18 आणि 2 किती 20 आणि 20 आणि 2 किती 22. अशा प्रकारे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे, पण आपण इझिली यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आपण लिहू शकतो. मग मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला CH4. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला CH4. ओके, इथेनचा झाला C2H6, प्रोपेनचा झाला C3H8, ब्युटेनचा झाला C4H10, पेंटेनचा झाला C5H12, हेक्सेनचा झाला C6H14, हेप्टेनचा झाला C7H16, ऑक्टेनचा झाला C8H18, नोनेनचा झाला C9H20, डेकेनचा झाला C10H22. 11वी-12वीची ऑर्गेनिक केमिस्ट्री शिकत असताना आपल्याला हे आलं पाहिजे आणि आपल्या ग्रामीण भागातले महाराष्ट्रातले जेवढे मुलं खेडोपाडी सायन्स करतात आणि जे गावाकडे क्लास करताय ते 11वीचा क्लास जॉईन करत नाही. मॅक्झिमम मुलं कॉलेज करत नाही, 11वीला सिरियस घेत नाही आणि म्हणून हे नाही आलं तर पुढे केमिस्ट्रीची सुरुवात होऊ शकत नाही. आणि म्हणून जे कार्बन कंपाऊंड बघतो आहे त्यातला जो पहिला जो कार्बन कंपाऊंड आहे जो आहे अल्केन, जो आपल्याला येणं गरजेचं आहे. अल्केन म्हणजे काय आहे? ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चेन ऑफ कार्बन ॲटम, सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन हायड्रोजन. मग कार्बन हायड्रोजनची जी चेन आहे त्याला आपण अल्केन म्हणतो. मग अल्केनची फॅमिली मेंबर्स कोण कोण आहे? पहिला आहे मिथेन, नंबर 2 ला इथेन, नंबर 3 ला प्रोपेन, नंबर 4 ला आहे ब्युटेन, 5 ला आहे पेंटेन, 6 ला आहे हेक्सेन, 7 ला आहे हेप्टेन, 8 ला आहे ऑक्टेन, 9 ला आहे नोनेन, 10 ला आहे डिकेन. ओके, मग आपण हे शिकतो आहे तर आपल्याला माहिती आहे मिथेन मध्ये 1 कार्बन आहे, इथेन मध्ये 2 आहे, प्रोपेन मध्ये 3 आहे, ब्युटेन मध्ये 4 आहे, पेंटेन 5, हेक्सेन 6, हेप्टेन 7, ऑक्टेन 8, नोनेन 9, डिकेन 10. या फॅमिली मेंबरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला बनवायचा आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला अल्केनचं काय आहे? CnH2n+2. n म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम. n ची व्हॅल्यू मिथेन साठी 1 आहे, इथेन साठी 2 आहे. फक्त या व्हॅल्यू पुट केल्या आणि आपण हे फॉर्म्युले आणले. किंवा पहिला फॉर्म्युला माहित असला, एक एक न कार्बन ॲटम संख्या वाढवत जायची आणि 2 ने हायड्रोजन ॲटम्स वाढवत जायचे. जे 11वी-12वी सायन्स करणारे मुलं आहेत ज्यांना केमिस्ट्री समजत नाहीये त्यांना मी विनंती करेल, तुम्ही आजच्या पहिल्या दिवशी फक्त फॉर्म्युले पाठ करा, अल्केन पाठ करा, मिथेन इथेन प्रोपेन पाठ करा. डिकेन पर्यंत तुम्हाला हे ज्या वेळेला यायला लागतं त्यावेळेस तुम्हाला केमिस्ट्री मध्ये इंटरेस्ट वाढेल. जे नेक्स्ट सेशन आहे त्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण ह्याच्या पुढचा बीट बघणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा ज्या मुलांचं बेसिक वीक आहे अशा मुलांना केमिस्ट्री समजायला खूप सोपं जाईल. निश्चितपणाने हे लेक्चर्स तुम्हाला समजलं असेल. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद.